नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर सकाळची जवळजवळ आता 11:30 वाजत चालते आणि आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ डोंगरातला काढतोय. तर आपली गाई बैली घेऊन नको इकडल्या साईडला आपली गाई बैली पाठीमागे दिसत असतील. तर गाई बैली घेऊन आलो चाराला. बरेच दिवस झालं आलो आधीमध्ये, जसं काम आपल्याला सोड भेटेल तसं. पण कामामुळं खाल्ल्या ह्याच्यामुळं काही येणं झालं नव्हतं. पण आज व्हिडिओ बनवून टाकावं तर आलो आहे. इकडल्या साईडला आपली गाई बैल दिसत असतील, सोडली ती चाराला. तर सकाळची 11:30 वाजली. आजचा डेली पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवतो. आणि आमच्या इकडे इतकं डोंगराळ भाग आहे का नाही, भरपूर डोंगर आहे ते. तर मित्रांनो, बराच वेळ खाऊन जनावर आपली निघालती पाण्याला आता. आणि माझ्या पाठीमाग पूर्ण वाळून गेलं. एवढं काय खास नाही, दिसत नाही. पावसाळ्यात इतकं बघायला खतरनाक राहते का नाही, काय सांगू नका. चारी बाजून सगळा डोंगर आहे. आपल्याला काही तो वरी जायचं आहे. तर चला, ह्यांना इथं बारीक विहीर आहे. विहिरीत आपलं पाणी पाजून घेऊ. वरून गेल्यानंतर वरून तुम्हाला कसं वातावरण व्ह्यू आहे दाखवतो. आणि आबाळ भरपूर आले अधूनमधून. तुम्हाला आता ढग दिसाल का नाही काय माहीत नाही. आहे का आबाळ इकडल्या साईडला दिसत असेल, असं आबाळे आले. तर चला जाऊ, गाई बैल पाणी पाजून घेऊ आणि तुम्हाला तो वरी जाऊन वरून दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू व्हा. तर पाण्याला निघालोय. इथं विहीर आहे बारकी, मध्ये काय जायला येते. पाणी एवढंच आहे बरं का मित्रांनो, जास्त काय पाणी नाही. पावसाळ्या दिवसात ही ती भरपूर इथून वाहतंय. आता ही ओढ्यात थोडीशी बारीक आपली मारलेली आहे. पण चाराला भरपूर रान आहे आमच्याकडं. डोंगरमाळ बी रान भरपूर असल्यामुळं इथून हे असं पावसाळ्या दिवसात हे सगळं पाणी वाहत आहे. पण आता काय नाही, इथं बारीक छोटीशी विहीर आहे, तिथंच तेवढं पाणी आहे. आणि पूर्ण चारी बाजूने आपल्या आता डोंगर आहे. आणि चाराला भरपूर रान आहे, भरपूर पडक रान, माळ रान, उंच डोंगर ही ती भरपूर आहे ती. तर तुम्हाला मी वरी जाऊ इथं आपल्याला वरी जायचं आहे. आपण भरपूर खाली खोल असं ओढ्यात. तर चला जाऊ. इथं पाणी पाजून घेऊ. तर पाणी बी भरपूर खोल गेले आता. इथं आपलं काळं बैल आहे, इथं पाणी राहते. इथून थोडं उतरत खाली गेले. तर बा माळ पूर्ण चारी बाजूने सगळा डोंगरचा आपल्याला इथं समोर वरी जायचं आहे. तर वरी गेल्यानंतर वरून व्ह्यू दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू व्हा. तर पाणी पाजून वरती आलोय. तर इकडल्या साईडला बा असा नजारा आहे. पूर्ण कसलं सायगाने इतकं डोंगर झाडी. दुसरं काय पावसाळ्यात बघायला इथून इतका नजारा खतरनाक दिसताय का ना मित्रांनो. कारण सगळीकडे बघायला तिकडे हिरवंगार राहते. आता पूर्ण असं गवतं हे ते सगळं वाळून गेलती. आणि बा असं काय व्ह्यू आहे. इकडं आमची पवन चक्कीची ही ती कामं भरपूर झालते आमच्या इकडे साईडला. तर बा पूर्ण चारी बाजूनं इतका डोंगरच आहे का, कुठंवर बी लक्ष द्या. आणि इकडे बी हे मोठे मशनी ही ती चालू आहे. इथं तुम्हाला दिसत असेल. तरी टावरच्या लाईनी ही बरेच कामं चालू आहे. ती इकडं डोंगराळ भाग असल्यामुळं टावरच्या लाईनी, पवनचक्की आहे, ती भरपूर कामं झाली ती. तर एकंदरीत असं वरून व्ह्यू दिसत आहे का. पूर्ण वाळून गेले सगळं करड हे काय गवत हे ते सगळं. आणि इकडं आहे का पूर्ण सगळे झाडीन झुडपं पूर्ण वाळून गेले. तर असं म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की.